नमस्कार, मी साक्षी अणसने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. भाजपच्या प्रस्तावाला युवा स्वाभिमान पक्ष देणार पाठिंबा, ठराव मंजूर होताच नवनीत राणांना अश्रू अनावर. मुंबईकरांनो, भाजपचे 12 वाजवायला तयार रहा, उद्धव ठाकरेंनी फुंकले रणशिंग. राज्यात तापमानात सातत्याने वाढ, तर पुढील 3 दिवसात विदर्भात पावसाच्या दमदार सरी कोसळणार. वंचितांना नव्याने प्रस्ताव नाही, जो दिला त्याच्यावर चर्चा करतील, संजय राऊतांचं वक्तव्य. राहुल गांधींची शिवाजी पार्कवर सभा, प्रचाराचा शुभारंभ मुंबईत. सभेसाठी प्रियंका, सोनिया गांधींसह पवार व ठाकरे सभेसाठी उपस्थित राहणार. नाशिकमध्ये गोडसेंच्या विरुद्ध उमेदवार देण्यास मवियाचा सक्षम प्लॅन. शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळांना ठाकरेच्या शिवसेनेमधून उमेदवारी देण्यासाठी हालचाली. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. काल 16 मार्च रोजी रात्री 8 वाजता इंदापूर येथे बायपास रोडवरील हॉटेल जगदंबा येथे खुलेआम गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला. लोकसभा निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली आहे. देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. अशातच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये गोळी झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात परवानाधारक लोकांना त्यांचे हत्यार जमा करण्यास सांगण्यात आले होते. अशा गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार कोठून आलं, असा प्रश्न उपस्थित आहे. या हॉटेलचा व्हिडिओ समोर आला आहे. अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडेच खळबळ उडाली. दरम्यान गोळीबार कोणी केला हे अद्याप समजून शकले नसून हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे सांगितले जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणारा असल्याचे समजते. ही घटना इंदापूरच्या बायपासवरील जगदंबा हॉटेलमध्ये घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अविनाश धनवे हा त्यांच्या मित्रासह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला असताना दबा भरून बसलेल्या 6 ते 7 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्यात गोळी लागली असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झाला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. येस मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे. अमशा पाडवी हे मूळचे नंदुरबारचे. सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अमशा पाडवी हे सरपंच पदापासून थेट विधान भवनात त्यांनी प्रवेश केला. 2014 शिवसेनेत दाखल झालेल्या पाडवींची शिवसैनिक ते जिल्हा प्रमुख अशी चढती कमान राहिली. काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व असलेले नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर आदिवासी शिवसैनिक म्हणून पाडवी यांच्याकडे बघितले जाते. अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणारे पाडवी 1998 पासून 2019 पर्यंत 21 वर्ष अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. 2001 ते 2008 या कालावधीत अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2014 पाडवी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर 2016 साली त्यांच्यावर शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्याकडे शहादा, धडगाव आणि अक्कलकुवा या 3 तालुक्यांमध्ये शिवसेना वाढवण्याचे काम सोपवण्यात आले. जिल्हा प्रमुख असलेल्या पाडवी यांनी 2014 ते 2019 अशा 2 विधानसभा निवडणूक लढविल्या. विधानसभेच्या मागील निवडणुकात काँग्रेसचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट KC पाडवी यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांचा अवघा 2096 मतांनी पराभव झाला. भाजप उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीमुळे निसरटा प्रभाव झाला. तेव्हापासून अमशा पाडवी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नजरेत भरले. जिल्ह्यातील लोकसभा विधानसभेचे सर्वच मतदारसंघ हे आदिवासी राखीव असल्याने तशा चेहऱ्याला पाठबळ देण्यासाठी अमशा पाडवी विधानसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे म्हटले जाते. विधान परिषदेसाठी राज्यपालांच्या होकाराअभावी ज्या नियुक्त्या रखडल्या आहेत, आदिवासी बहुल भागातील आदिवासी आणि जमिनीच्या नेत्याला थेट विधान परिषद जाण्याची संधी मिळाली. ही होती आत्तापर्यंतची अमशा पाडवी यांची राजकीय कारकीर्द. आजच त्यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची
चिन्ह दिसून येत आहे. आजच आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून प्रवेशाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केसरकर आणि दादा भुसे उपस्थित होते. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आज नवसाक्षर नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची आज परीक्षा घेण्यात येणार होती. ती परीक्षा घेण्यासाठी शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकल्याने सदरच्या प्रश्नपत्रिका या केंद्राच्या केंद्रप्रमुख दंडगवाळ यांनी पंचायत समिती दिंडोरी येथे परत नेल्या आहेत. सर्व शिक्षकांनी केंद्रप्रमुख दंडगवाळ यांना बहिष्कारासाठी निवेदन केले आहे. माझे नाव रावसाहेब बैरू जाधव, तालुकाध्यक्ष महाराष्ट्राचे शिक्षक परिषद शाखा दिंडोरी. तर नवभारत साक्षरता अभियान हा जो शासनाने सध्या कार्यक्रम शिक्षकांवर लादलेला आहे असे मी म्हणेन, कारण हा पूर्णपणे अशैक्षणिक आहे. RT ऍक्ट नुसार 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अपेक्षित आहे. तर हे प्रौढांना शिक्षण देण्यासाठी हा अशैक्षणिक कार्यक्रम लादलेला आहे. तर आमचे नेते माननीय संजय बबनराव पगार यांनी राज्यस्तरावर संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित विभागाला निवेदनामध्ये देताना स्पष्ट उल्लेख केला आहे, जनगणना आणि निवडणूक काम वगळता शिक्षकांना कुठल्याही प्रकारचे अशैक्षणिक काम लावू नये. आणि त्यानुसारच हा जो कार्यक्रम आहे नवभारत साक्षरता अभियान राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर आम्ही स्वतः दिंडोरी तालुक्यामध्ये पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आज परीक्षा आहे. या परीक्षेवर सुद्धा सर्व शिक्षक बंधू भगिनींनी बहिष्कार टाकावा असे आम्ही आवाहन केले आहे. यापुढे कुठलेही इतर अशैक्षणिक काम आम्ही करणार नाही असे सर्व शिक्षक संघटनांनी ठरवले आहे. त्याचबरोबर जर शासनाने हे कार्यक्रम राबवायचे असतील त्यांनी त्रयस्थ यंत्रणा नेमावी आणि त्रयस्थ यंत्रणेद्वारे राबवावी. भले आम्ही भौतिक सुविधा म्हणजे वर्ग खोल्या उपलब्ध करून देऊ, परंतु आम्ही शिक्षक स्वतः त्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. बहिष्कार आमचा कायम राहणार आहे. धन्यवाद. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील मुलं केंद्र शाळेमध्ये आज नवसाक्षर कार्यक्रमावरती शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकलेला आहे. आज दिनांक 17 मार्च 2024 रोजी 12 वाजेच्या सुमार जे केंद्रप्रमुख आहेत दंडगवाण सर यांना निवेदन देऊन त्यांनी बहिष्कार आपला टाकलेला आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत भरसट सर. सर, आज तुम्ही बहिष्कार टाकला, जो आज कार्यक्रम होता नवसाक्षरता, याच्यावर तुमचा बहिष्कार आहे, काय कारण आणि काय सांगाल? सर, हे जे नवसाक्षरता अभियान आहे, हे अभियान राबवताना वयोगटाचा 35 वयोगटापर्यंत त्यांना निरक्षरांना शोधून त्यांना शिक्षण द्यायचं आहे. आणि ते शिक्षण देताना जे आपले मूळ उद्देश आहे, आपला जो वयोगट आहे RT ॲक्टनुसार त्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. आणि अशैक्षणिक कामे आपणास सर्व शिक्षकांना करावं लागत आहे. यासाठी आम्ही सर्व संघटना यांनी कालच दिंडोरी येथे सर्वांच्या संमतीनं या वणी बिटातील सर्व शिक्षकांच्या सहीनं काल त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आज या वणी केंद्रामध्ये केंद्र प्रमुख माननीय दंडगावळ साहेब यांनी आज या परीक्षेचं नियोजन करताना परीक्षेचे पेपर आणलेले आहेत. परंतु सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं, सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या वतीनं या कामावरती, अशैक्षणिक कामावरती बहिष्कार टाकलेला आहे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. अभोना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला बेवारस मृतदेह. मृतदेहाच्या नातेवाईकांना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान. कळवण तालुक्यातील अभोना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभोना ते कनाशी रोडलगत गोळाखाल शिवारातील पुलाखालच्या नाल्यात अर्धवट अवस्थेत जळालेला एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह 9 मार्च 2024 रोजी सापडला असून अभोना पोलीस ठाण्यात गुर.न. 33/2024 भादन कलम 302-201 याप्रमाणे अज्ञात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तालुक्यातील अभोना ते कनाशी रस्त्यालगत गोळाखाल शिवारात पुलाखाली नाल्यात अर्धवट अवस्थेत जळालेला इसम हा साधारण 25 ते 30 वयोगटातील आहे. रंग सावळा, उंची 5 फूट 3 इंच, डोक्यावर जुन्या जखमेची खूण, तसेच अंगात निळ्या काळ्या चेक्सचा शर्ट, अंगाचा सफेद बनियान या वर्णाच्या इसमास अज्ञात आरोपी व्यक्तीने अज्ञात कारणावरून जाळून जीवे ठार मारले आहे. जर या प्रकरणाबद्दल कोणाला माहिती असतील तर त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन अभोना पोलीस स्टेशन
स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी केले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील तसेच सीमालगत गुजरात भागातील आवाह डाग जिल्ह्यातील तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील मिसिंग केसबाबत माहिती घेत आहोत, परंतु याबाबत अजूनही कोणतीही माहिती मिळून आलेली नाही. सदर मयत व्यक्तीची ओळख पटल्यावर अभोना पोलीस स्टेशन किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात शोध घ्यावा. याबाबत कुठलीही माहिती मिळून आल्यास कळवण उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अभोना स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्यासह अभोना पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करीत आहे. कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास उपविभागीय अधिकारी कळवण किरण कुमार सूर्यवंशी यांना संपर्क साधावा. यांचा संपर्क क्रमांक 9975631374. यशवंत शिंदे यांचा संपर्क क्रमांक 8369902095. तसेच अभोना पोलीस स्टेशन 02-59-2-24-0033 या क्रमांकावर संपर्क साधावा. अभोना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 9/3/2024 रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास कनाशी अभोना रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखाली एका नाल्यामध्ये एक पुरुष जातीचं अर्धवट जळालेली बॉडी आम्हाला मिळालेली आहे. त्या बॉडीची अद्यापर्यंत ट्रेस झालेली नाही. आम्ही पूर्ण जिल्ह्यातील आणि नगर, नाशिक, धुळे, जळगाव, परत गुजरात, अव्हा, डांग इतर जिल्ह्यांमधील सगळे मिसिंगचा मी शोध घेत आहोत, परंतु अद्यापर्यंत मिसिंगमधून असे काही ठोस असं माहिती मिळालेली नाही माहितीची. आणि अद्यापर्यंत कोणी असं पुढे आलेलं नाही की आम्ही ह्या माणसांना ओळखतो. आमच्या पद्धतीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, परंतु आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांच्याकडे जर काही माहिती असेल त्यांनी पुढे यावं आणि पुढे येऊन त्या माहितीबाबत काही माहिती असेल त्यांनी आम्हाला सांगावी, जेणेकरून या जो अंडरटेक मर्डर आहे हा उकल होण्यास पोलिसांना मदत होईल. याच्यामध्ये जर मैताची ओळख सांगायची झालं तर हा 25-30 वर्षाचा इसम आहे. पूर्ण चेहरा वगळता इतर बॉडी पूर्ण जळालेली आहे. त्याच्या अंगावर ब्लॅक आणि व्हाईट रंगाचे थोडे चेक्सचा शर्ट आहे, सफेद बनेन आहे, पायात काळ्या रंगाचा सॉक्स आहे आणि एक लालसा रंगाची इनर आहे आणि त्याच्यात जीन्स पॅन्ट त्यांनी घातली असावी. इत्यादीचं वर्णनाचा तो इसम जर कोणाकडे मिसिंग असेल किंवा कुठे असं आढळून येत नसेल त्यांनी अभोना पोलीस संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त ही माहिती जनतेमध्ये प्रसारित करावी अशा मी मीडियाला आवाहन करतो आहोत. आणि तसंच जनतेला मी आवाहन करतो की या घटनेबाबत जर कोणाला काही माहिती असेल त्यांनी अभोना पोलीस संपर्क साधावा. धन्यवाद. सर, विषय असा येतोय की कशा काही गोष्टी घडतात आकस्मिक, तर त्याच्यामध्ये पब्लिक पण पुढे येत नाही. याचं कारण पब्लिकच्या मनात एकतर भीती असते की आम्ही सांगितलं तर आम्हाला विचारणा होईल, आम्हाला कोर्टात बोलावलं होईल किंवा आम्हाला त्याचं वारंवार चौकशी अडकवलं जाईल, असं जनतेच्या मनामध्ये संभ्रम असतो. तरी आम्ही जनतेला आवाहन करतो की जर या मर्डर संदर्भात कुठलं वाहन असेल की कुठले कोणीच्या संशय असेल त्यांनी आम्हाला येऊन माहिती शेअर करावी. आम्ही त्यांचं नाव पूर्णतः गोपनीय ठेवू किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही म्हणून आम्ही जनतेला आवाहन करत आहोत. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. स्वीप अंतर्गत उपक्रम काल दिनांक 16 मार्च 2024 रोजी माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचालित SG पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर व तहसील कार्यालय सिन्नर, पंचायत समिती शिक्षण विभाग सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेमध्ये संस्थेचे सेक्रेटरी मान्य राजेश गडाख साहेब व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मान्य कुदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत मतदार जागृती अभियानाअंतर्गत शाळेतील शिक्षक श्री बापू चतुर, पद्मा खडाक मॅडम, प्रज्ञा खुळे मॅडम यांनी नियोजन केले होते. कालच्या दिवसाच्या उपक्रमाअंतर्गत मी मतदान करणारच, सेल्फी पॉईंट, कुंदेवाडी येथे बाईक रॅली, गाडीला मतदार जागृती घोषवाक्य लावून मतदान करण्याबाबत जनजागृती केली. त्याचे एक बघवत आपण काही क्षणचित्रे. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी सिन्नर. नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रमावर दिंडोरी तालुक्यात बहिष्कार.
नवभारत साक्षरता अभियान हा पूर्णपणे अशैक्षणिक कार्यक्रम असून ITE कार्यान्वयन 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अपेक्षित आहे. परंतु नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत प्रौढांसाठी शिक्षण देण्याचा जो अशैक्षणिक कार्यक्रम सध्या शिक्षकांवर लादला गेला आहे, यासाठी शासनाने तटस्थ यंत्रणा नेमावी व अशैक्षणिक कामकाजाचा भडीमार शिक्षकांवर होऊ देऊ नये, म्हणजेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. तर या नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत आज होणाऱ्या परीक्षेवर दिंडोरी तालुक्यात सर्व शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकलेला आहे. श्री रावसाहेब बहिरू जाधव, तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शाखा दिंडोरी, जिल्हा नाशिक. किंवा तदनंतरचं जे काही काम असेल हे एकही काम आपण करणार नाही. आता परीक्षा होताना एकाही शाळेवर परीक्षा होणार नाही, लक्षात घ्या. नाही तर इथून उठून जाऊन परीक्षा एका शाळेने जरी घेतली तर त्याच्यात गालबोट लागेल. निफाड तालुक्यामध्ये कुठेही परीक्षा होणार नाही. आणि आम्ही जे जिल्हा पातळीवरती आणि राज्य पातळीवरती काम करणारे जे पदाधिकारी आहेत, हे इतर तालुक्यात असं घडून आणण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आणि तसं घडेलच. अशा पद्धतीनुसार एकदा याच्यावरती बहिष्कार टाकल्यानंतर पुन्हा ते आपल्या वाट्याला यायला नको. जर आता तुम्ही बहिष्कार केला नाही तर हे 2027 पर्यंत विनाकारण घोंगडं भिजत राहील, लक्षात घ्या. आणि हा जो लढा आहे हा कुणा एका व्यक्तीच्या विरोधात जसा नाही तसा कोणी एक व्यक्ती सुद्धा तो देत नाही, लक्षात घ्या. तर हा सगळ्यांना मिळून देण्याचा लढा आहे. त्यामुळे सगळ्यांनी सामील व्हा आणि इमानीद्वारे आता याच्यात कोणी भाग घ्यायचा नाही. आता किती अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र, आम्ही पामर त्याचे वर्णन काय करणार. म्हणून आपल्या चरित्र सागरातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाटण्याचा प्रयत्न करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मयुरेश शारदा रमणा मयुरेश शारदा रमणा दैत्यकंदन शंभुनंदना यावे उधळीत रस नौरंग वंदितो चरणाजी काय सांगू कीर्तराजाची काय सांगू कीर्तराजाची मराठी मुलखाची रामराजाची देवरी शोभे अयोध्यास वाटला जेव्हा इंद्रलोकास झळकती चंद्र सूर्य कळसात झळकती चंद्र सूर्य कळसात चंद्र सूर्य कळसात येता स्वारी राज दरबारी नररती द्रौपदी द्वारी अंधन कार्या विडती अंबारी ऐश्वर्य संपन्न होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता.
किल्ले हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, घड्याळात भिजत होता, दाम घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भेटत होता. कवींनी इथं काव्य कैलास निर्माण केले. शिल्पकारांनी इथं दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. वेरूळच्या लेण्याची शिल्पकारांची एक एक नृत्यांगना म्हणजे मराठी शाहिरांची मूर्तिवंत लावण्यवती लावणीच. कधींना अंधा वर्षातल्या 12ही अमावास्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला. वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली. अशा कभिन्न काळ्या रात्री पैठणचा राहुळा अनाथांचा एक नाद तळमळत होता, तडफडत होता आणि जलजगदंबेच्या दारी हाका आरोळ्या घालीत होता. म्हणत होता, करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आदळी तूच काढलीस. सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोरी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया तासदार लोक का बसले? हे दंड हुंड हुंडासुर भटिनी जगदंबे, दंड दंड विश्वासुर भटिनी दुर्गे. महाराष्ट्र धर्माची ते दुर्गा भवाने दार उघड, दार उघड बया, दार उघड. आणि महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊच्या रूपानं प्रगटली, ती शहाजीराजांच्या संसारात अवतरली. जिजाऊ सतत बेचैन होती. शहाजीराजे निजामशाहीची जीवापार चाकरी करीत होते. उन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे, निर्दांगण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. आणि मोगरा बहरला. शहाजी राजांनी ओळखलं, सया सजण्यांना उमगलं. राजियांच्या जिजाऊला डोहाळे लागले. असे डोहाळे लागावे आदिशक्ती तुळजा भवानीला. किल्ले शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात जिजाऊ अस्वस्थ होती. तिच्या अंतःकरणात महाभारताचे अध्याय फडफडत होते. सह्याद्रीच्या दऱ्या कपाऱ्याचे वारे तिच्या धोसणाऱ्या काळजावर वेगळीच फुंकर घालीत होते. तेवढ्यात एक भयंकर बातमी शिवनेरीवर येऊन पोहोचली. राणी साहेब, खबर भयंकर आहे. काय झालं पंत? आपले वडील राजे लखुजी जाधवराव आणि आपले 2 सख्खे भाऊ देवगिरीच्या किल्ल्यावर दग्यानं ठार मारले गेले. काय? कुणी? निजामशाह, प्रत्यक्ष निजामशाहच मारेकरी घालून भर दरबारात त्यांना ठार केलं. निजामी फौजेचा आपल्या माहेरावर छापा पडला. सार घर उद्ध्वस्त झालं. आई 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 आई. जाधवरावांच्या पिंडाला कावळा शिवला नाही, स्मशानातल्या चिता विजल्या नाही, जिजाऊचं सुतक संपलं नाही. तेवढ्यात पुणे कल्ल्यावर आदिलशाही फौजेची सैतानी धार पडली.
राणी साहेब वक्त भयंकर बाका आहे. मावळातल्या खबरा बोला पंत, काय झालंय? आपला पुणे कसबा अभिलसिंग फौजेनं जाळून टाक ताराश सार मावळ तयारावर पडतंय. आगीचे डोंग मुसळले, शाही फौजा पिसाळ झाल्या राणी साहेब. गेल्या विझून दिव्याच्या ज्योती साच पडत देवही रडती. आपण 2 घास बी खाल्लं नाही, रात्रीचा डोळ्याला डोळा बी नाही. असं कसं करून चालेल राणी साहेब? आपण 4 घास खाऊन घ्यावे. आपल्याला काय हवं? मला भयंकर भूक लागली पंत, भयंकर भूक लागली. पण मला अन्न नको, पकवान नको, मला सूड हवाय. सूड माझ्या वडिलांच्या आणि माझ्या भावांच्या कत्तलीचा. मला सूड हवाय पुण्यात आणि मावळात शाही फौजांनी भडकवलेल्या भडम्याचा. मला सूड हवाय माझ्या जाऊबाईंच्या झालेल्या बेहबरूचा. एका सीतेचं अपहरण झालं तर 14 चौकड्यांचा तो सुलतान आपल्या लंकेसकट मातीला मिळाला. एका द्रौपदीच्या खेचल्या गेलेल्या पदराचा सूड घेण्यासाठी कुरुक्षेत्रावर रणयज्ञ झाला. आणि आज हे जगदंबे, 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत राहिलेल्या द्रौपदीला तू जोगवा घातलास. कंसावर सूड उगवण्यासाठी देवकीला तू जोगवा घातलास. कौसल्याला तू जोगवा घातलास. आता तू मला जोगवा घाल. तुझ्या वज्र कंकणांचं आणि मळवटाचं बळ मला दे जगदंबे. या रावणांच्या असंख्य मुंक्यांनी मी तुझी ओटी भरली. हे महिषासुरमर्दिनी, मला जोगवा घाल. फाल्गुनाच्या काळोख्या प्रीतीची ती रात्र सुयेनी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय 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 मुलगा मुलगा मराठ्यांच्या महापुरुषाला पुत्र झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला.
दिवसेंदिवस मोठा राजविंड आणि बाळसेदार दिसू लागला. त्याच वेळी शहाजी राजे शिवनेरीवर आले. शुभ अलंकृत होऊन वडिलांची वाट पाहत होते. राजे आले, राजे आले. राजांनी प्रेमभराने पुत्ररूप पाहिले. त्याच आनंदाने त्यांनी बक्षिसे, इनामे, दाने यांची खैरात वाटली. पण लगेचच शहाजहान बुराणपुरात आले ती खबर आली आणि शहाजी राजे आले तसेच माघारी फिरले. इकडे शिवनेरीच्या अंगणात बाळ शिवाजी तिराने वाढत होता. पण पुणे मात्र भकास झाले होते. पुण्याची पुन्हा नव्याने बसवणूक करण्याचा जिजाऊंनी निश्चय केला आणि राजे लाल महालात आले. सोन्याच्या नांगराने राजांनी पुण्याची भुई नांगरली. लोकात मोठं कौतुक झालं. पण इकडे मावळात मात्र खोपडे, देशमुख, जेधे, पासलकर, शिलमकर, नाईक यांचे मात्र सवते सुरे चालू होते. कुणाचा पायपोस कुणात नव्हता. राजांनी स्वराज्यासाठी या मातब्बरांना एकत्र करायचं ठरवलं आणि हळूहळू अवतीभोवती सर्व जिवलग उभे राहिले. स्वराज्याचा वन्नी पेटवला गेला आणि या सवंगड्यांसह रायरेश्वरावरती शंभू महाराजांच्या मंदिरात प्रतिज्ञा झाली. हिंदवी स्वराज्याच्या रूपानं हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. हे कोदंडधारी रामा, आम्ही तुला फक्त मर्दानाच हात मारायची का? हे पहा सर्वत्र काय चाललंय. सकळ पृथ्वी आंदोलनी धर्मनिरा. दंड तारणे होती, दुःख शोक विटंबना. आधार पाहता नाही, कैवारी तो असेची. दास म्हणे भगवंता, धावरे धावाता, धावरे धावाता. या साऱ्या अपमानांचा सूड उगवण्यासाठी राजे तुम्ही बंड करा. तुमच्या तलवारी साक्षात तुळजाभवानी वास्तव्य करी. तुमच्या बंडाचा जय जयकार करीत हा सह्याद्री तुम्हाला पहिला मुजरा करी. कोकणचा समुद्र आपल्या तुफानी लाटांच्या पायखड्या घालीत तुमच्या बंडाला सामोरा येईल. हा सह्याद्री तुम्हाला ओरडून सांगतोय, राजे तुम्ही या जुलमी सिंहासनाविरुद्ध बंड करा. माझ्या खांद्यावर चढा, माझ्या हृदयात चढा, माझ्या कानामागून लढा. तुम्ही विजयी व्हा. राजे उठा, तुम्ही बंड करा. शिवा, साऱ्या देवदैवतांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. मनात आणा, तुम्ही कालचक्रालाही फिरू शकाल. आओ साहेब, तुमची इच्छा हीच तुळजा भवानीची आज्ञा. हर 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 हर. दिशात झंकर उठला, तेज उधळीत रवी पूर्वेला. सह्याद्रीला हर्षदाना, जग आली मावळ मातीला. ऐका तुम्ही राज हो जीजी, ऐका तुम्ही राज हो जीजी, ऐका तुम्ही राज हो जीजी. जीवलगांनो, गेली 300 वर्ष आपण कुत्र्यासारखे मरत पडलो आहोत या गुलामगिरी. पण आता आपल्याला जगायचंय, स्वतंत्र वाघासारखं जगायचंय. कड्यांनो, या जगात आपल्यावर कुणी प्रेम नाही केलं तरी चालेल, पण आपली कुणी कीव करता कामा नये. आपण तुळजा भवानीचे पुत्र आहोत. आई, या मावळच्या दर्या खोऱ्यात आम्ही तुझा गोंधळ मांडतोय. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. गोंधळाला ये, गोंधळाला ये.
शिवाजी राजांची दिगंत कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती. लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, राजमाची, प्रबळगड, सरसगड, पुरंदर, भिवंडी, कल्याण आणि प्रतापगड असे एक एक किल्ले स्वराज्यात सामील झाले. महाराजांच्या धुमाकुळानं विजापुराच्या दरबारातील हवा भयंकर तापली. सर्वात जास्त थैथयाट झाला तो कुलिया बेगम, बडी बेगम सर्वांचा. बादशाह आदिलशाहची आई. आदिलशाही दरबारात सर्वांचे तेल जणू उकळत होतं. दरबारात बाजी घोरपडे, मम्माजी भोसले, अंकुश खान, रुस्तमे जमा, मुसे खान, सिद्दी हिलाल असे असंख्य मातब्बर सरदार हजर होते. पण सवाल हा होता की शिवाजी राजांवर चालून जायला कोण तयार होणार. सिर्फ अलकाब के नारे लगाकर हुकूमत नहीं की जाती. तूफ है हम पर. आदिल शाही सल्तनत के हद में मुगल आजम जहांगीर और शाहजहां की कुव्वत सल्ब हो गई. वहां एक कोहस्तानी चूहा धूम मचा रहा है. ये ताज्जुब की बात है. तूफान बर्पा करे. आज हम इतने बुज़दिल और नामर्द कैसे हो गए? शिवाजी भोसला हमारी सल्तनत को तबाह करने पर तुल गया है. कितनी शर्म की बात है. डूब मरने का मुकाम है. कहां गई हमारी शुजाअत? कहां है हमारी वफादारी? इसमें शक नहीं कि हमारी हर दरबारी रुस्तुम जमा है. अगर हर फर्द हिम्मत से तलवार चलाए तो सीमा क्या, हम सारे हिंदुस्तान पर कब्जा कर सकते हैं. बताओ कौन सीमा की धज्जियां उड़ाएगा? कौन कौन? हजरत जिल्ले इलाही, ये बंदा अफजल खान शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा, जिंदा या मुर्दा. मरहबा. सुभान अल्लाह. जीते रहो बहादुर. खुदा तुम्हारी कुव्वत बाजू सलामत रखे. बंदा जहां पनाह के इशारे का मुंतजिर है. सुबहान. माल दौलत तुम्हारी हिम्मत की दाद देते हैं. यकीनन आप शान आदिल शाही है. खुदा तुम्हारी कामयाबी अता फरमाए. बागसार सर हथेली पर लेकर हटकल इम्कान जान की बाजी लगाएगा. वजीर आजम शिवाजी के बगावत में शामिल होने वाले तमाम मरहट्टा सरदारों को अफजल खान की छावनी में दाखिल होने का फरमान रवाना किया जाए. मां बदौलत के हुक्म की तामीर जल्द अज जल्द की जाए. हुजूर के हौसला अफजाई का शुक्रिया. उम्र दराज हो. तुम्हारी तारीफ ता कयामत रहेगी. मलिकाए आलम जर्रा नवाजी का शुक्रिया. बस इरशाद अली हो जाए. खुदा हाफिज.
अफजल अफजल अच्छा हर मुल्क की बजाय आवाज आया कि अफजल अफजल। शिवाजी शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है? जी हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे। अफजल खान म्हणतात, तो हाच काय? सांभाळून, सेनापती आहेत ते. पंत, धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालून नाहीये एवढी साधी शिकवणही तुम्हाला कोणी दिली नाही काय? आणि हा सेनापती असेल तर आम्ही राजे आहोत. हे शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे, खेती छोड़कर राजा कहां से बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे. आचार्याचा सेनापती झाला, पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही. तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो. अपना गैर वाका बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारी तमाम गलतियां माफ कर देंगे. गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला का भ्यावं? भ्यायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें वीजापुर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकन का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं. हमारे गले मिलिए. चिंता झुंड पर उमशड़ती तुंड पर जैसे मृगराज है. दक्षिणेतील सुलतानशाह्या मराठी फौजांना चलचाला कापत होत्या आणि या बातम्या दिल्ली दरबारी औरंगजेबाच्या कानावर येऊन आदळत होत्या. कारण दिल्ली दरबारातील दर्दरब खान, नामदार खान, शाहिस्ते खान, जसवंत सिंग राठोड या मातब्बर सरदारांना राजाने धूळ चालली होती. यांचे झालेले पराभव बादशाला सोबत होते.
तशाच सुरतेच्या लूट आणि राख रांगोळी झालेली पाहून तो चिंताक्रांत झाला होता. आता महाराष्ट्रावर सोडावे कोणाला याच चिंतेत तो वेगळा होता. अवघा दरबार निष्ठेने मान आणि मिर्झा राजे मावळ्याच्या दिशेने निघाले. मिर्झा राजे स्वराज्याचा विध्वंस करीत पुढे निघाले. रुद्रमाळ घेतला, पुरंदरला वेढा घातला, मोगली फौजांनी स्वराज्याचा संहार मांडला. अशा वक्ताला 4 पावलं मागे येणं शहाणपणाचं होतं. महाराजांनी मिर्झे राजेंना भेटीचा खलिदा पाठवला. बैठका झडल्या. तुंग टिकोना विसापूर सह 23 किल्ले मिर्झा राजांच्या ताब्यात आले आणि त्यांनी महाराजांना अट टाकली. महाराजांनी प्रत्यक्ष दिल्ली दरबारात हजर व्हायचंय आणि तेही शंभूराजांना त्यांच्या ताब्यात देऊनच. शहनशाह आलमगीर औरंगजेबाची भेट घ्यावी आणि महाराज आग्रा दरबारी मैदान जंग
शिकन बुत शिकन बुनियाद जन्नत अंजाम मन्नत क्या बना बादशाह औरंगजेब राजाजी, आपण आल्याची वर्दी बादशाहने दिली आहे. इजाजत मिलते ही चलेगी. सिवा भोसला अपने फर्जन के साथ आया है. राम सिंह उन्हें आपके सामने पेश करने की इजाजत चाहता है. इजाजत है. चलिए, आपणास दरबारात पेश होण्याची इजाजत मिळाली. त्यांचा बाप है शिवाजी राजे और ये उनके फर्जंद कुंवर शंभूराज. बाकी सभी लोगों को यही पर रुकना पड़ेगा. ठीक है, आप सब लोग यही रुक जाइए. रुक जाइए. और राजा जी, अलीजा हजरतांशी बोलायची वेळ आली तर रुमाल तोंडावर घेऊन बोला. निदान हात करी. उंगलियां काटने वाला मराठा राजा दरबार में आ रहा है. रुकिए, मैं जूते यहां पर उतार दीजिए. दरबारी रिवाज है राजा, बुरा मत मानिए, उतार दीजिए. राजाजी, कुर्लेश्वरी आई. आम्ही मुजरा करू पार्थ. तू ज्या तख्तावर बसला आहेस ते तख्त आमचे आहे, आमचे. इथेच धर्मराज अजातशत्रू पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य केलं. हे तख्त त्यांचं. याच तख्तासाठी महाराणा प्रतापानं रक्त सांडलं. याच तख्ताच्या रक्षणासाठी लाखो जीवांनी बलिदान दिलं. त्यांचेच वारस आहोत आम्ही. औरंगजेब, तुला या तख्तावर बसण्याचा अधिकार नाही. खाली उतर औरंगजेब, खाली उतर.
राम सिंह, हमारे आगे ये कौन खड़ा है? जोधपुर के राजा जसवंत सिंह। महाराजा जसवंत सिंह? राजाजी, मुघली रिवाज सांभाळून बोलावे. येथे किंचितही उंच आवाज केलेला सहन केले जात नाही. माहित आहे आम्हास, पुरते ठाऊक आहे. पण राम सिंग, आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कोणीही नाही. जसवंत सिंगापेक्षाही आमचा नीच दर्जा. तो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुलखातून पळून आला. त्याला 5,000 मनसबदारी. आम्ही रांगेत त्याच्या मागे. आणि राम सिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. शांत भावे राजाजी, शांत भावे. आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतने नीच दर्जे का मनसबदार बनने? नहीं राम सिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजू अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं. मेरी बात सुनिए राजाजी, बात सुनिए. हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह. राम सिंह. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.